नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजपासून तुमच्यासमोर ना आम्ही काही अपडेट्ससुद्धा देणार आहोत. म्हणजे पुण्यातली स्थिती काय आहे, मुंबईतली स्थिती काय आहे, नाशिकमधली स्थिती काय आहे, संभाजीनगरची स्थिती काय आहे, कोल्हापूरमधली स्थिती काय आहे. कारण बऱ्याच घडामोडी महाराष्ट्रामध्ये या महानगरपालिकांच्या निमित्ताने घडत आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं अपडेट हे आपल्याला पाहिजेच असतं. आज आपण पुण्यातला अपडेट घेणार आहोत आणि पुण्यातल्या बातम्या मी सकाळी उठल्यानंतर पुण्यातल्या बातम्या बघत होतो, टी व्हीवरच बघत होतो आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मी टी व्ही बंद केला आणि अक्षरशः मला असं वाटलं की आपण झिंगाट गाणं लावावं आणि झिंगाट गाण्यावर झिंगाट डान्स करावा. कारण पुण्यामध्ये सध्या जी परिस्थिती आहे ते सगळे पक्ष हे झिंगाट डान्सच करतायत पुण्यामध्ये की काय असा प्रश्न आपल्याला पडतो. याचं कारण असं आहे, काय घडतंय पुण्यामध्ये. शेवटी फायनली भाजप आणि शिवसेनेची युती झाली का हे आपल्याला बघायचं आहे. दोन राष्ट्रवादी तर एकत्र आले, पण महायुतीचं काय झालं, शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचं काय झालं हेही आपल्याला बघायचं आहे. आता तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये पहिल्यापासून जर आपण घडामोड बघितली तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार, दोन राष्ट्रवादी एकत्र येणार. मग त्यांच्या चर्चा सुरू झाल्या, बैठका सुरू झाल्या. मग मध्येच अजित पवारांनी घड्याळ या चिन्हावरच सगळ्या उमेदवारांनी निवडणुका लढवायच्या असा एक खो घातला. मग त्याला राष्ट्रवादींनी विरोध केला. मग या दोघांमधल्या चर्चा फिसकटल्या. त्याच्यानंतर अदानी आले बारामतीमध्ये. अदानींनी सगळ्या पवार कुटुंबाला एक केलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली. पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादींची युती झाली. आता दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ आणि तुतारी या दोन चिन्हांवर लढणार आहेत. त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला अपडेट देऊन ठेवतो की राष्ट्रवादी जी आहे, एकूण पुण्यामध्ये जागा किती आहेत तर एकूण पुण्यामध्ये 41 प्रभाग आहेत आणि 41 प्रभागांमधनं 165 उमेदवार निवडून येणार आहेत. म्हणजे 165 उमेदवार थोडक्यामध्ये उभे राहणार प्रत्येक पक्षाचे. तर दोन राष्ट्रवादीमधनं साधारणतः 125 हे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि 40 ही शरद पवारांची राष्ट्रवादी. असं आता गणित ठरलेलं आहे, फिक्स झालेलं आहे, लॉकसुद्धा केलेलं आहे दोघांनी. त्यामुळे दोन राष्ट्रवादींचं ठरलं. आता इकडे महाविकास आघाडीमधले शरद पवारांची राष्ट्रवादी हा घटक पक्ष होता, पण शरद पवारांनी महाविकास आघाडीकडे पाठ फिरवली. त्यामुळे चर्चा झाली ती काँग्रेसमध्ये, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये, या दोघांमध्ये चर्चा झाली आणि आता हे दोघं जण युती करतायत आणि त्यांच्यामध्ये तिसरा पक्षसुद्धा ॲड होतोय, तो म्हणजे आप. आता हे तिघं मिळून युती करतायत. त्यांच्या जागेंचं डिटेल्स काही अजून मला कळलेले नाही आहेत आत्तापर्यंत. म्हणजे आता वाजले किती, 11:15, परंतु आत्तापर्यंत काही कळलेलं नाही. आणि हो, तुम्हाला माहितीसाठी सांगून ठेवतो, आज किती तारीख आहे, 30 तारीख आहे. म्हणजे फॉर्म भरण्याची आजचा जो दिवस आहे तो अंतिम दिवस आहे. 5 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. आता तुम्ही बघा, म्हणजे फॉर्म भरायची आजची 5 वाजेपर्यंतची शेवटची वेळ असेपर्यंत अजून पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये काही फिक्स नाही आहे. त्यातून आता असं कळत आहे की भाजप आणि शिवसेनेचं गणित काही जमत नाही आहे. त्यामुळे हे दोघंही आता स्वबळावर लढतील. त्यातून दंगेकर जे आहेत त्यांचा दंगा वेगळाच चालू आहे. दंगेकर नाराज आहेत, ते गेले 4-5 दिवसापासून नाराज आहेत. आपण नाराजीच्या बातम्यासुद्धा केलेल्या आहेत. ते नाराज अनेक कारणावर नाहीत. ते नाराज काय आहेत तर मुळामध्ये भाजपकडून सन्मानजनक जागा वाटप झालं नाही असं दंगेकरांचं म्हणणं आहे. किती जागा देऊ करतायत भाजप तर भाजप स्वतःकडे 140 जागा ठेवणार. त्याच्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला त्या काहीतरी 16-17 जागा देणार आणि मग RPI गटाला काय 7-8 उरलेल्या ज्या काही जागा आहेत त्या देणार आहेत. पण सर्वाधिक भाजप लढवणार. आणि त्यामुळे दंगेकरांसारख्या एका गटाचं असं म्हणणं आहे की भाजप सन्मानजनक जागा आम्हाला देत नाही, त्यामुळे आम्ही या युतीमध्ये लढू इच्छित नाही किंवा आम्हाला ते काही योग्य वाटत नाही आहे. याचा निर्णय जो काही असेल ते एकनाथ शिंदे घेतील. तो निर्णय आत्तापर्यंत दुपारी 11:15 झालेत, मी व्हिडिओ करतोय तेव्हा 5 वाजताची शेवटची वेळ आहे अर्ज भरण्याची. तोपर्यंत भाजप शिवसेनेमध्ये काहीही एकमत झालेलं नाही. आता असं कळतंय म्हणजे 11:30 वाजता की हे दोघं स्वबळावर लढवणार आहेत. आणि दुसरीकडे दंगेकर जे आहेत ते नाराज काय तर दंगेकरांचा जो मुलगा आहे तो त्याला तिकीट मिळत नाही आहे. त्याला तिकीट देण्यावरून भाजप खो घालत आहे. त्याच्यानंतर दंगेकरांच्या मिसेसला तिकीट दिलं जात नाही आहे. त्यामुळे ती नाराजी आहे. अशी सगळी दंगेकरांची नाराजी.
त्यामुळे दंगेकरांनी काय केलंय, थेट कोणाची भेट घेतली, तर थेट अजित पवारांची भेट घेतली आहे. आणि अजित पवारांना दंगेकर असं म्हणतायत की आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. आता अजित पवारांचं गट कशा काय जागा सोडतील? 125 जागा ऑलरेडी अजित पवार गट लढवतोय, इकडे 40 जागा शरद पवार गट लढवत आहेत. त्यामुळे तिकडनंही मला असं वाटतं की फार दरवाजे उघडले जाणार नाहीत. म्हणजे स्वबळावर शिवसेनेला तिथे लढण्याशिवाय पर्याय नाही, किंवा भाजप जे काही जागा देऊ करतंय त्या जागा सन्मानजनक आहेत असं मानून आता शिवसेनेला लढावं लागेल. पण आता पुढच्या काळामध्ये, म्हणजे आता पुढचा काळ कुठला, अवघे राहिले 4 ते 5 तास. त्यामुळे पुढच्या 1-2 तासामध्ये काय घडामोडी घडतायत हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण शेवटी काय घडलंय, पुण्यामध्ये काय घडतंय, तर अजून तरी भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये युती झालेली नाही. 2 राष्ट्रवादींमध्ये युती झालेली आहे. इकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट, त्याच्यानंतर काँग्रेस आणि आप एकत्र येऊन लढवत आहेत. अशी एक तिरंगी लढत ही पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अपडेट म्हणून सांगून ठेवतो की 2017मध्ये जे काही निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये महापालिकेवर सत्ता कोणाची होती? ती भाजपची होती. महापौर कोणाचा होता? भाजपचा होता. त्यामुळे भाजप हा प्रयत्न करतोय की आपलाच महापौर बसला पाहिजे, महापालिकेवर आपली सत्ता आली पाहिजे. आणि 2 राष्ट्रवादी मिळून भाजपचा हा घोडा थांबवण्यासाठी 2 राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार एकत्र आलेले आहेत. काही झालं तरी ज्या पुण्यामधनं आपली राष्ट्रवादी रुजली, मोठी झाली, त्या पुण्यामध्ये आपलीच सत्ता आली पाहिजे, यासाठी अजित पवार शरद पवार प्रयत्न करतायत. आणि महाविकास आघाडीचे जे काही प्रयत्न चालू आहेत भाजपला रोखण्यासाठी ते चालूच आहेत. एकनाथ शिंदेंचं काय होणार हे दीड तासामध्ये पुढच्या कळेलच. पण असा काय इंटरेस्टिंग ड्रामा हा पुण्यामध्ये घडतोय. तुम्हाला या अपडेट्स कसे वाटल्या जरूर कळवा. जर माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.